सर आम्हाला ऑब्झर्व्हरनं परवानगी दिली। परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो, तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही, आम्हालाच पोलीसवाले येऊ देत नाही। आता हे मैदान आमचं आहे, परवानगी 2 दिवसासाठी तरी, आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढताय आणि कारण सांगतो सुरक्षेचं। मग अमित शहाजी सारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे चूक दिशाभूल करत आहे। भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे, कारण भाजप संस्कारप्रिय आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही। पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे, गृहमंत्र्याला बदनाम करत आहे। गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असं तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे, पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे। तुमच्या आता उद्या काय भूमिका राहणार आहे? आम्ही इथं राहू, आम्ही येऊ उद्या। 1.5 ते 2 लाख लोक येऊ। भाऊ इथला मंडप उडलाय आता हवेनी, हनुमानजीनं लात मारली। तुमची काय भूमिका आहे आता प्रहारची? वाटते आमची भूमिका कायम आहे, आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ। परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे। काय दुसरी गोष्ट, प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष करतात गेटवरती, त्यांना आम्ही सध्या शांत करू, अजून 2 तास वाटू, नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू। कसं राहणार उद्याचं आंदोलन तुमचं? ते आता सांगता येत नाही, ते आमच्या हातात नाही। कायदा भंग त्यांनी केलेला आहे, आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे। CP इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं, त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या।